नवरात्रि के पहले ही दिन कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने नागपुर के कोराडी में महालक्ष्मी जगदम्बा माता के दर्शन के लिए पहुंचे। इस मौके पर मीडिया से बात करते हुए पटोले ने पुणे में मासूम बच्चियों के यौन शोषण मामले को लेकर राज्य की कानून व्यवस्था पर प्रश्न चिन्ह खड़े किए हैं। साथ ही पटोले ने किसानों की समस्या पर सरकार पर हमला बोला। बघा, महाराष्ट्रामधली जी काही परिस्थिती आहे ती फार भयावह आहे। कालची जी घटना पुण्यामध्ये जी घडली ही सातत्यानं लहान मुलीवरचा अत्याचार, शाळेत जाणाऱ्या लहान मुली आज सुरक्षित नाही, शाळेमध्ये सुरक्षित नाही। हे खऱ्या अर्थानं नवरात्र हा स्त्री शक्तीचा उत्सव आहे आणि स्त्री शक्तीच्या उत्सवामध्ये आमच्या राज्यातली महिला ही सुरक्षित राहावी, आमच्या मुली सुरक्षित राहाव्या ही प्रार्थना तर या ठिकाणी करावीच लागणार आहे। कारण की आज कालच झालेल्या पुण्याच्या घटनेने पूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देश हादरलेला आहे आणि हे सातत्याने या महाराष्ट्रात होते। कायदा सुव्यवस्था आता महाराष्ट्रात बाकीच राहिलेला नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। मी शेतकरी आहे आणि राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये आमच्या देशाचा मुख्य कणाच तो अन्नदाता आहे, शेतकरी आहे आणि या शेतकऱ्यांना ज्या आत्महत्या कराव्या लागतात त्या आमच्यासाठी भूषणावं नाही।